जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे बेलाचा अभिषेक बाबांचा. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं. आणि संध्याकाळी कीर्तन आहे. आज पारायणाची समाप्ती झालेली आहे आणि आता दुपारी 12ची आरती आहे. मी आता आरतीला चालले आहे. पारायण समाप्तीची पूजा कशी होती काय होती ते आपल्या ब्लॉगद्वारे कळेलच. सो आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन. माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आणि गाईज मस्तपैकी डेकोरेशन चालू झालेलं आहे, केलेलं आहे. तिथे माझा नवरा आहे, फोनवर बोलतोय आणि आरती चालू झाले. पण मी तुम्हाला असंच दाखवते कसं केलेलं आहे. ऑफिसच्या इथे पण डेकोरेशन लाइटिंग असल्यावर तुम्हाला दिसेलच. पण हे असं केलेलं आहे, कोण नाही इथे तर. बाबाच्या ऑफिसला ही रात्री लाईट दाखवेन तुम्हाला, मस्त चालू होते. इथे सोफ्याची सोय केली आहे. इथून एक गेट आहे बाबांच्या मंदिरात जायचा. आणि हा आपला इकडचा गेट आहे, दाखवते. आरती चालू झालेली आहे. हे चला ना, जा ना. हे मम्मी कुठे तुझी? आणि आरती चालू झाली. हा मंदिराचा आपला गेट आहे. चला. तर आता आरती झालेली आहे. तर गाईज सगळ्या आम्हा आमच्या जुन्या मंदिरातल्या या सगळ्या जणी आम्हा बघते वैसे. हां, सगळ्यांना घेते मी ब्लॉगमध्ये. तर आताच आरती झालेली आहे आणि आता थोड्या वेळाने जेवायला चालू करते. जेवण थोडंसं बनायचं बाकी आहे, भाजी बनायची बाकी आहे. आणि आज जेवणाला काय आहे? आज जेवणाला काय? बटाटा आहे आणि वांगा बटाटा आहे. अजून 3 भाज्या सांग ना अजून एक्स्ट्रा. वांगा बटाटा पण आहे. शेखर दादा जेवणाचं सगळं बघतो इकडचं. आणि आता थोड्या वेळाने जेवू आणि घरी जाऊ. आणि तिथे दादा आणि हे आगाव तो बरी तिला झूम करू का? नको. आज छान दिसतेस. आज यांचा अभिषेक होता मुलींचा, मस्त. आणि तिथे दादा कोणतरी आले आहे, त्यांचा सत्कार करतायत ते बघा. हे बाई धैर्य बघा. जेवण चालू केलेलं आहे आणि आज जेवणाला आहे तर गाईज दुपारी जेवण बिवून झालं सगळं. तिकडे आम्ही जेवण वाढत होतो आणि माझं इकडच्या सगळ्या मैत्रिणी होत्या त्या थोड्या लेट आलेल्या होत्या. पण मी जेवण बिवून झालं आणि मग मी घरी आली. घरचं काम बिम सगळं आटपलं आणि जरा वेळ झोपलेली होती. कारण मला माहिती होतं आज पुन्हा रात्री उशीर होणार आहे. सो त्यामुळे मी आज थोडासा का होईना पण थोडासा आराम केला आणि आता उठली आहे. आणि आज आमचा कलर आहे येल्लो डे आणि आम्ही सगळ्या सेम आज मॅचिंग कलरच्या साड्या घातल्या आहेत. कारण नेहमी आम्ही कलर
एकच असेल, पण वेगवेगळ्या कलरच्या प्रत्येक जरी साड्या प्रत्येकाच्याकडे असेल तसं ते घालून येत होत्या. पण आज आम्ही या कलरच्या, आमच्याकडे गेल्या वर्षी नवरात्रीला आम्ही या साड्या घेतलेल्या होत्या, सो याच साड्या आम्ही आज कंटिन्यू करणार आहोत. तर आता बेल अभिषेक बाबांचा चालू होईल. 4 वाजताचा टाईम दिलेला होता, मला माहिती नाही, आता 4:45 झाले. तर चालू झालं आहे की नाही तुम्हाला मी दाखवेन. आणि त्यानंतर कीर्तन आहे. सो आम्ही सगळ्याजणी ज्या कीर्तनकार आहेत त्या येणार आहेत ना, तर त्यांची स्वागतासाठी कसं मॅनेजमेंट केलेली आहे हे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो चला, आता म्हणजे रेडी झाली आहे, तयारी केलेली आहे आणि आता मी मंदिरात भेटते तुम्हाला. कोणी आली आहे मंदिरात आणि समोर कौस्तुभ आहे. कौस्तुभ भेटलाय. उशीर झाला.
बघितलात मृदुंगाचा खूप छान असा मंदिरामध्ये हे होतं. आणि माझ्या घरी आहे ना, ज्या कीर्तनकार आहेत त्या आलेल्या आहेत जेवण करण्यासाठी. आणि माझ्या घराला पाय लागले त्यांचे, म्हणजे मी खूपच आनंदात आहे. आणि किती मी भाग्यवान आहे हे तुम्हाला मी नाही सांगू शकत. तर त्यांच्याबद्दल नंतर सांगेन. जेवण काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. इथे त्यांना चहा ठेवला आहे, ह्याच्यात पुरणपोळी आहे, इथे फ्लावर बटाट्याची भाजी, ही घरी डाळ केली आहे मी, आणि ह्याच्यात वडे आहेत, ह्याच्यात भात आहे, आणि ह्याच्यामध्ये मटकीची भाजी आहे, इथे भाकऱ्या आहेत आणि पापड आहे, असं आहे. आणि त्या आमच्या घरी चेंज करत आहेत. तर हा व्हिडिओ आहे ना, मी गपचूप काढलेला होता, कारण त्या ज्या ताई आलेल्या होत्या तर खूप स्ट्रिक होत्या आणि बाबांशी गप्पा मारत होत्या. तर तेव्हा चल आठवण आपल्या ब्लॉगमध्ये त्यांची कायम राहीलच, कारण एवढ्या मोठ्या कीर्तनकार आहेत, त्या बीडवरनं आलेल्या होत्या. तर आपल्या घराला पाय लागणं कोणत्याही मोठ्या कीर्तनकारांचे हे किती भाग्याची गोष्ट आहे. सो घरात येऊन जेवल्या 4 घास, हेच किती मोठं आहे, हो की नाही. तर म्हणून गपचूप काढलेला. जेवतायत त्या, सपनाताई वाढत होती, मीही काम करत होती. साईनाथ महाराज की साई बाबा की जय, साई बाबा की जय. शिर्डी
अजून ब्लॉगचा एंड करायचा आहे. बोल ना. जरी बोल. ब्लूपर आलाय ब्लूपर. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर गाईज काल रात्री फार उशीर झालेला होता. तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण काय झालं, त्या ताईंचं जे कीर्तन होतं ते संपलं आणि संपल्यानंतर सगळी जेवणाला एवढी लाईन आणि एवढी गर्दी होती ना, त्यामध्ये ऑलरेडी त्या ताई आमच्या घरी इथे घरी जेवायला आलेल्या होत्या आणि घरामध्ये मी तसाच पसारा ठेवलेला होता आणि त्या जेव्हा निघाल्या तेव्हा तुम्ही बघितलं तर ब्लॉगमध्ये त्यांच्या सगळ्या बायकांनी, आमच्या इकडच्या सगळ्यांनी फुलांनी मस्तपैकी स्वागत केलं. मला स्टेजवर जाऊन आरती करायची होती, सो तुम्ही बघितलात तो व्हिडिओ धैर्याने काढलेला होता. त्याला मी सांगितलेलं तर बाबा तेवढा तरी काढ, तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आपला ब्लॉग कशा पद्धतीने साईबाबाचा वर्धापन दिन सोहळा करतो आणि प्रत्येक दिवशी काय काय कार्यक्रम आहेत त्यासाठी मला जमला नाही व्हिडिओ करायला, मी तुम्हाला सांगतेच. सो असा होता आजचा ब्लॉग. तर यासाठी तर रात्री काहीच ब्लॉगचा एंड करता आला नाही आणि मी घरी आली, मग घरचं आवरल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये गेली. जेवणाच्या इथे बायका सगळ्या आमच्या इकडच्या जेवायला बसलेल्या होत्या. त्यानंतर मी, बडी, दादा आम्ही असे बसलेलो होतो, संजना, विकी, साईला मी गप्पा मारत. तर वेळ कसा निघून गेला कळलाच नाही. घरी आली, चेंज केलं, झोपली. असं तर ब्लॉगचा एंड करायचा राहिला. आणि आजचा ब्लॉग कालच्या ब्लॉगचा एंड मी आज करणार आहे. सो ब्लॉग कसा वाटला, मृदुंगाचं छान असं सगळे छोटी छोटी मुलं होती, किती छान वाजवत होते बघितलं ना, तो ब्लॉग वेगळा येईलच. आणि बाबांचं बेल आचरण कसं होतं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.